सर्वप्रथम ज्यांची आज पुण्यतिथी आहे आणि ज्यांच्या नावाने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय आहे असे विदर्भ केसरी स्वातंत्र्य सेनानी ब्रिजलालजी बियाणी यांना विनम्र अभिवादन करतो। त्यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रस्तावाने सांगितल्याप्रमाणे आपण पुनश्च गेल्या 3 वर्षापासून म्हणजे आपली गोल्डन ज्युबिली झाली तेव्हापासून पुन्हा व्याख्यानाची परंपरा सुरू केली आणि ती व्याख्यानाची परंपरा सुरू करत असताना शिक्षा समितीच्या वतीने आज आणि नेहमीप्रमाणे या व्याख्यानमालेचं अध्यक्षस्थान ब्रिजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष भूषवितात आणि ते उपस्थित आहेत। त्यांच्या निर्देशानुसार व्याख्याता शोधण्याची जबाबदारी ही प्राचार्य म्हणून माझ्याकडे दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला पुढे नेण्याकरता समन्वयक म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे सूरज हेरे यांना साहित्यामध्ये रस आहे असे शिक्षक याची निवड आपण केली आणि मग सप्टेंबर महिना आला की साधारणतः दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात सूरज मला रोज ती आठवण देतो की सर व्याख्याता आम्ही दोघांनी मिळून शोधतो। आमचे उपाध्यक्ष आहेत पंडित देवदत्तजी शर्मा, त्यांचाही व्यासंग व्याख्यानाचा आहे, त्यांनाही संपर्क करतो आणि मग असं करता करता व्याख्याता निवडतो। पण यावेळेला बियाणीजींची पुण्यतिथी ही नवरात्रात आलेली आहे, ती काही वर्षांनी येत असते आणि या नवरात्रामुळे काय झालं की ज्या व्याख्यात्यांकडून आम्हाला अपेक्षा होती ते नवरात्रामुळे अनेक ठिकाणी व्यस्त आहेत आणि मग दुसरा जो प्रश्न मांडला की अर्थकारण, तर एखादा व्याख्यान आयोजित करायचं तर त्याला बोलवायचं असेल तर अर्थ लागतं। बियाणीजी स्वतः अर्थमंत्री होते, अर्थ खर्च करायला काही हरकत नाही, त्याच्याही काही मर्यादा असल्या पाहिजे आणि म्हणून मग त्यांनी ज्या सांगितल्याप्रमाणे ते एकदम 100% खरं आहे की मग मीच ती एक परंपरा सुरू केली प्राचार्य म्हणून की अनेक महापुरुषांच्या जयंत्या महाविद्यालयात असताना, पुण्यतिथी असताना मी शिक्षकांना असा आग्रह करतो की आपल्यापैकीच कुठेतरी त्याच्यावर बोललं पाहिजे। आपण शिक्षक आहोत सर्व आणि पुढ्या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या चारित्र्यावर आपल्याला बोलणं काही कठीण जाणार नाही थोडा अभ्यास केला तर। आणि माझ्या या आव्हानाला अनेक शिक्षक साथ देतात, ही पण माझी मोठी उपलब्धी आहे आणि अनेक शिक्षक चिंतनच्या माध्यमातून, पुण्यतिथींच्या माध्यमातून, जयंत्यांच्या माध्यमातून त्यांचं जे वक्तव्य आहे ते सादर करतात, याचा मला आनंद आहे। आणि मग मी करणारा आहे, मी प्राचार्य आहे महाविद्यालयाचा, मी काय असतं तर शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्या कार्यक्रमाचा कधी अध्यक्ष असतो, कधी प्रास्तावना करतो, या भूमिकेत मला वावरावं लागतं आणि ती भूमिका एका चौकटीची असते आणि त्या चौकटीच्या भूमिकेमध्ये मग मला तो जो काही विषय असेल शैक्षणिक त्याच्या अनुषंगानेच माझं वक्तव्य मला करावं लागतं, त्याच्या बाहेर मला काही बोलता येत नाही। आणि मग मी पण विचार केला की सूरज आग्रह धरतो, त्याने एक शब्द टाकला आणि मग आपली ही परिस्थिती आहे की व्याख्याता उपलब्ध होत नाही सहजासहजी। मग अशा परिस्थितीत मी जर लोकांना सांगतो की आपण व्याख्यान द्या तर आपणही बियाणीजींच्या पुण्यतिथी निमित्त व्याख्यान द्यायला काय हरकत आहे, अशी माझी मानसिकता बनली आणि मग त्या मानसिकतेतून आज व्याख्याता म्हणून जरी प्राचार्य असलो, या कार्यक्रमाचा समन्वयक असलो, तरी मी सूरजला हेही सांगितलं की मी अध्यक्षांची परवानगी घेतो, मी रिसर अध्यक्षांची परवानगी घेतली की असं असं आहे आणि मग व्याख्यान मला द्यायचं आहे तर आपली परवानगी आहे का, तर त्यांनी परवानगी दिली। त्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो, व्यक्तिगत दीपक धोटे म्हणून। मी असं ऐकलं होतं की देव शोधाया गेलो देवची होऊन आलं, पण माझ्यावर अशी स्थिती आली की वक्ता शोधाया गेलो वक्ताच होऊन गेलो, हेच आलं माझ्या नशिबाने आणि मी ते अनुभवलं। ठीक आहे, आणि दुसरं मग विषय काय निवडावा, एनईपी वर बोलतो
लोक म्हणतील सर तेच तर बोलता, काय बोर करता तुम्ही आम्हाला. इतर शैक्षणिक विषयांवर बोलतो. कालही मोठं एक व्याख्यान झालं समजा माझं याच्यात 1.5 तासाचं या सभागृहात. ते अकॅडमिक होतं. मग म्हटलं विषय कुठला निवडायचा, थोडा प्रश्न माझ्यासमोर उभा झाला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम केले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम केले. गाडगे बाबांवर कधीतरी बोललो. गाडगे बाबाचे संस्कार घरातून थोडे मिळाले, ती एक जीवनातली उपलब्धी होती म्हणून काहीतरी त्याच्यावर बोलता येत होतं. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या बाबतीत कुठेतरी बोललो. आणि मग आता बियाणीच्या पुण्यतिथी निमित्त आज आपल्याला बोलायचं आहे. तर त्यांचं चरित्र काय होतं आणि बियाणीजींना सुद्धा कुठल्या चरित्राने मोहनी टाकली की त्यांचं आयुष्य हे प्रगल्भ होऊन गेलं, त्यांचं आयुष्य चमकून गेलं. की आजही 56-57 वर्षानंतर बियाणीची पुण्यतिथी होते आणि ब्रजलाल बियाणी नावाचं महाविद्यालय त्यांच्या नावाने हे विदर्भामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये नामांकित महाविद्यालय म्हणून उभा आहे. मग ही तुमची आमची उपलब्धी आहे. मग याचा विचार करत असताना मला नक्की राम आणि कृष्ण हे 2 चरित्र माझ्या समोर आहेत, 2 व्यक्ती आले. मग यापैकी मग म्हटलं की कृष्णाचं जीवन हे आपल्याला सांगता येत आली एक उपलब्धी असते. कधी कधी चांगलं घडायचं असतं की माझ्या हाती एक आमचे मित्र आहेत सुधीर भोंगळे, आणि ते खूप मासिकांचे संपादक आहेत. तर त्यांचा एक लेख अलीकडेच कृष्ण माझा विसावा असा लेख मी वाचला. आणि मग त्या लेखावरून मला पण वाटलं की कृष्ण हा आमच्या सर्वांच्या जीवनाचा विसावा झाला पाहिजे असं त्याच्यातून भूमिका दिसते. आणि मग पटकन त्यांचेच आभार मानून, म्हणजे असं आहे की आजकाल प्लॅगरिझमचा जमाना आहे, संदर्भ दिलेच पाहिजे. तशी बोलताना काही चोरी होत नाही, ती लिखाण असलं तर चोरी होते. म्हणून सुधीर भोंगळेंचा मी नामांकित ते लेखक आहे, अनेक जणांना त्यांचं नाव माहित असेल, जलतज्ञ आहेत. त्यांच्या लेखाचा आधार घेऊन कृष्ण असावा जीवनाचा विसावा असा विषय मी आपल्या समोर मांडणार आहे, त्याचा प्रयत्न करणार आहे. आता हे तुम्हाला फक्त माहिती झालं की वक्ता तयार करणारा कोण आहे, सूरज हेरे नावाचा व्यक्ती. म्हणून काही बिघडलं तर दीपक धोटे नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि दुसरं कारण की आपलाही जीवनाचा एका टप्प्यावरचा निवृत्तीचा विसावा नजीकच्या काळात आहेच. मग त्या विसावाच्या अनुषंगाने कृष्ण आपणही समजून घेतला पाहिजे. आपण समजून घेतला की मग इतरांना समजून सांगू शकतो. आपल्यालाच काही समजलं ना तर इतरांना आपण काय सांगणार. या सर्व भूमिकेतून आजच्या व्याख्यानाला खऱ्या अर्थाने मी सुरुवात करतो. या व्याख्यानासाठी अध्यक्ष मंचावर आहेत अनेक आमचे सहकारी मित्र, डॉक्टर रवींद्र कडू जे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत, आमचे सर्व मित्रमंडळी आणि आपले सर्व या महाविद्यालयातले शाळांमधले सहकारी, ज्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शाळा चालतात ते उपस्थित आहेत. त्या श्रोत्यांना मी पूर्ण विनम्र अभिवादन करतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो. कृष्ण असावा जीवनाचा विसावा. मग हे जे व्याख्यान आहे हे मुळात संत तुकारामांच्या अभंगावर आधारित असं व्याख्यान आहे. आणि संत तुकाराम त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण जीवनाचे तारू, कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन. कृष्ण असावा माझा जीवनाचा विसावा, न वाटे परती करा या जीवा. हे संत तुकारामांनी म्हटलं. आणि या अभंगामध्ये
आई वडील बहीण चुलता ही सर्व नाती त्यांनी लावली आणि एका ओळीमध्ये ते म्हणतात की सोयीरा सज्जन कृष्ण माझा. आई वडील बंधू चुलता मित्र गुरु या संसार सिंधूतून मला पार पाडणारा कृष्णच आहे. या कृष्णाला एवढी सगळी नातेगोती लावली तेवढ्यावरही संत तुकारामांचं समाधान झालेलं दिसत नाही. हा सोयीरा सज्जन, सोयीरा म्हटलं की सर्व नाती त्याच्यामध्ये येतात आणि हा सोयीरा सज्जन कृष्ण माझा असं म्हटलं. तुकाराम महाराजांनी तेव्हा तसं म्हटलं. गुलाबराव महाराजांनी जे आपल्या जिल्ह्यातले आहेत 28 ऑगस्टला आपल्याकडे व्याख्यानमाला झाली. गुलाबराव महाराजांनी तर स्वतःला कृष्ण पत्नी असंच संबोधलं आणि त्यांच्या नावाने गळ्यात मंगळसूत्र घातलं, कृष्णाला पती संबोधलं. मग ही वेगवेगळी नाती संत महात्म्यांनी ही कृष्णासोबत का लावली असती, या नात्यांचा परिणाम काय असेल. आणि त्यातही तुकाराम महाराजांनी एक वेगळं म्हटलं की सोयीरा सज्जन. सोयीरा सज्जन, मग कृष्णाचं चरित्र जर बघितलं आपण तर कृष्णाला सज्जन म्हणताना कृष्ण चोऱ्या करीत होता असंही चरित्रात आहे. तो माखन चोर होता. तो माखन चोर असताना त्याच्या यशोदा मैयाला की कृष्णानेच या माखनची चोरी केली आहे हे माहीत असताना कृष्ण त्या ठिकाणी लवाड्या करतो. म्हणजे तो लवाड्या आहे. तो यशोदा मैयाला सांगतो की मैनही माखन खाय आणि त्या ठिकाणी तो युक्तिवाद करतो कृष्ण कि भोर भयो गयन के साथ तूने मुझे मधुबन पठायो, सांझ परे मैं घर आयो, मैंने कब माखन खायो. तू असा कसा चोरीचा माझ्यावर आरोप लावते, मी कधी खाल्लं. असा युक्तिवाद करताना आईला पटवून देतो आणि आईच्या तोंडातून उद्गार बाहेर काढायला लावते की तू नाही माखन खाय. शेवटी युक्तिवाद करतो कृष्ण. म्हणजे लवाडी आहेच थोडीशी. सोयीरा सज्जन म्हटलं तुकाराम महाराजांनी. आणि पुढे मग हाच कृष्ण हा युक्तिवाद करत असताना जेव्हा त्याच्या लक्षात येतं की आई आता हे मानलं आईने यशोदा मैयानी की तू खाल्लं नाही, मग तो सांगतो एखाद्या वेळेस त्याला माफीचा साक्षीदार आपल्या कोर्टाच्या भाषेत बोलू शकतो, मैनेही माखन खाय. मै नाही माखन खाना असं बोलणारा मैनेही माखन खायो. मग हे कोणाच्या बाबतीत होऊ शकतं. हे इतरांच्या सामान्य लोकांच्या बाबतीत होऊ शकत नाही. त्याला थोडं असामान्यच व्हावं लागते आणि कृष्णाचं चरित्र हे त्याच्यामधलं आहे. आणि म्हणून कृष्ण सोयीरा सज्जन म्हणताना चोरीचं उदाहरण दिलं, लवाड्या दिल्या. कृष्णाने अनेकांना मारलं. कोणाला वाटत असेल की तो खूप कपटी पण होता. कृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून युद्ध घडून आणलं. सगळ्या सोयऱ्यांमध्ये युद्ध करायला लावलं. म्हणजे तो किती दुष्ट होता असाही कोणी विचार करेल त्या चरित्राबाबतीत. परंतु ही कृष्ण चरित्राची एखादी काळी बाजू असू शकते असं कोणाला वाटू पण शकते. पण जेव्हा अभ्यासाने विवेकाने सत्सद विवेक बुद्धीने कृष्ण चरित्राकडे आपण पाहतो तेव्हा एक विलोभनीय असं व्यक्तिमत्व, वेगळ्या अंगाचे व्यक्तिमत्व हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की कृष्ण असावा माझा विसावा. माझ्या विश्रांतीचं ठिकाणी कृष्ण असलं पाहिजे. वाटे परती न करता करा जीवा. या जीवाला तो परत करावा वाटच नाही. सातत्यानं वाटतं की कृष्ण माझा असला पाहिजे. हे तेव्हाच वाटतं ज्यांच्यामध्ये संत ही व्यक्तिमत्व घडतं. आणि म्हणून या कृष्णाने मित्रत्व जपलं. या कृष्णाने सर्व नातेसंबंध जपले. वेळ प्रसंगी त्यांनी लढाया केल्या आणि
रणांगणावर तो शस्त्र घेऊन सुद्धा त्या ठिकाणी राहिला. आणि म्हणून कृष्णाच्या चरित्रामध्ये काही गोष्टी असतील की कृष्णाला 16,108 बायका होत्या, काही असेल लिहिलेलं, परंतु शेवटी राजसत्तेसाठी ज्यांनी युद्ध करायला लावलं त्यांनी सत्ता सोडलेली आहे, हे पण चरित्रामध्ये लिहिलं आहे. आणि म्हणून कृष्ण चरित्र हे विलक्षण आहे, ते तुम्हाला आम्हाला एक दिशा देणारं असं कृष्ण चरित्र आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सुरुवातीला जे व्यक्त केलं की कृष्ण माझा विसावा, वाटे न परती करा वा जीवा. जीवाला परत करा वाटत नाही, कारण कृष्ण ही काही कोणी व्यक्ती नाही, ती कोणी मूर्ती नाही, ती जीवकाची साधकाची परमोच्च अशी अवस्था आहे. आणि म्हणून महर्षी व्यासांनी 5000 वर्षापूर्वी जरी महाभारत ग्रंथातून हे सर्व सांगितलेलं असेल, तरीही मला वाटतं कृष्ण चरित्र अभ्यासताना की हा भविष्य काळ आहे. कृष्णाचं चरित्र हे आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. तो वर्तमान काळ आहे, तो भविष्य काळ आहे. आणि म्हणून या दृष्टीनं कृष्णाचं हे चरित्र समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आपल्या सर्व समाजकारणात, राजकारणात, राष्ट्रकारणात, अध्यात्मात, तत्वज्ञानात, स्वातंत्र्याच्या लढाईत सुद्धा भगवद्गीता या ग्रंथाला खूप असं महत्व दिलेलं आहे, विलक्षण महत्व दिलेलं आहे. आणि म्हणून आपण बघतो ना की न्याय व्यवस्थेमध्ये गीतेवर हात ठेवून जो कुछ भी करूंगा सच करूंगा, सच के सिवा कुछ नहीं कहूंगा, अशा प्रकारची व्यवस्था सुरू झाली. सोलमधली अफीम दॅट अशी शपथ घ्यावी लागते कोर्टात. आणि हे का असेल की जो कुणी खुनी, दरोडेकर असेल, चोर असेल, जेव्हा अशा प्रकारची शपथ घेतो तेव्हा त्याच्यावर त्या चरित्राचं दडपण आलेलं असतं. म्हणून हे चरित्र सर्वांगानं एवढं श्रेष्ठ आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्या चरित्राकडे आपल्याला वेगळेपणानं पाहण्याची गरज आहे. मग ही जी गीता, भगवद्गीता आहे, याचा प्रवक्ता कोण होता? तर भगवान कृष्णच होता. आणि भगवान कृष्ण कोण आहे आपल्या समोर? तो निष्णात लढवय्य आहे, पराक्रमी आहे, शत्रूचा वध करणारा आहे, नाश करणारा आहे. या दृष्टीने आपलं त्याचे चरित्र समोर आहे. लढवय्या असून प्रसंगी तो युद्धात घोडे हाकत बसलेला आहे आणि अर्जुनाला मार्गदर्शन करत बसलेला आहे, असाही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि लढवय्या असून प्रसंगी शस्त्र ग्रहण करणारा, प्रसंगी शस्त्राचा त्याग करणाराही कृष्ण आपल्या डोळ्यासमोर येतो. स्वतःच्या ताकदीवर अनेक साम्राज्य उलथापालथ करणारा कृष्ण सुद्धा आपल्या समोर येतो. आणि कोणत्या साम्राज्याचा मोह न धरणारा कृष्ण सुद्धा आपल्या समोर येतो. जसा तो भोगविलासाचा प्रतिनिधी आहे, तसा तो अनासक्ती, वैराग्य व संयम याचाही प्रतिनिधी आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कृष्ण चरित्रावर सोयीरा सज्जन म्हटला ना, जेव्हा एखादी आपली काळी बाजू बघतो, सुरुवातीला मी सांगितली, तर कृष्ण चरित्र असं विलक्षण आहे की त्याच्यावर दोन्ही बाजूने बोलणं आपल्याला शक्य आहे. आणि म्हणून संत तुकारामांनी याची जी निवड केली की कृष्ण व्हावा माझ्या जीवनाचा विसावा, ती खरंच वाटते आपल्याला, किती खरी निवड आहे. आणि आमच्या प्रत्येकाच्या जीवनाचा सुद्धा कृष्णच विसावा झाला पाहिजे, अशा प्रकारची कदाचित भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, असं ते चरित्र आहे. मग आपल्या समोर दोन चरित्र साधारणपणे येतात, एक राम आणि कृष्णाचं मी सुरुवातीला बोललो. आणि संत मीराबाईंनी सुद्धा म्हटलेलं आहे, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को हो या राम. दोन चरित्र समोर येतात. राम कोण आहे? तर अष्टकला निपुण आहे. कृष्ण कोण आहे? 16 कला निपुण आहे. रामाकडे कसं पाहू शकतो? तो एक छान बगीचा आहे, तो त्याच्यामध्ये खूप सुंदर फुलं आहे. कृष्ण म्हणजे घनदाट जंगल आहे, ज्याचा अंतच नाही. असा दोन मधला फरक आपण कदाचित समजून घेऊ शकतो. आणि मग आपलं जीवन जर आनंदीबाई करायचं असेल तर कृष्ण लीला आपल्याला समजून घ्याव्या लागते. कधी कधी कृष्ण लीला म्हणून काही ठिकाणी आपण त्याचं व्यंगावर पण देतो, असं समाजामध्ये घडतं. परंतु कृष्ण लीला आपण जर समजून घेतल्या तर कृष्ण चरित्राचे वेगवेगळे रंग, त्याच्या छटा ह्या आपल्याला
समजल्याशिवाय राहणार नाही आणि त्या आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे असं सुद्धा वाटल्याशिवाय आपल्याला राहणार नाही. एवढी ताकद त्या कृष्णामध्ये आहे. आणि कृष्ण भक्तीने जो वेडा होतो ना ती राधाच असते. आणि राधा म्हणजे कोणी स्त्री पुरुष नाही आहे. ज्याला कृष्ण भक्ती आवडली, गुलाबराव महाराजांचं उदाहरण दिलं की कृष्ण पत्नी म्हटलं स्वतःला. जो कृष्ण भक्तीत बुडाला, भक्ती करणे म्हणजे देवळात जाऊन टाळ कुटणे आणि दर्शन घेणे आणि मोठा टीका लावणे असं होत नाही. गाडगेबाबांनी ते अजिबात सांगितलं. भक्ती ही मनातून जीवातून जेव्हा एखाद्याची सेवा रूपानं असते ती भक्ती असते. कृष्ण त्यांनाच पावतो. आणि म्हणून सेवेचं व्रत जो जो कोणी घेईल त्याला कृष्ण पावे. आणि म्हणून राधा त्याच्या प्रेमाने वेळी झाली. काय झालं नाही, राधाने कृष्ण भक्ती केली आणि म्हणून राधेचे कृष्ण झाले. जो कोणी स्त्री पुरुष असा कृष्ण भक्त होण्याचा प्रयत्न करेल तो राधाच आहे. तिथं काही पुरुष आणि स्त्रीचा विषय नाही आहे, तो राधाच आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या कृष्णाचा वास कुठं आहे हो, तर गोकुळात आहे. गो म्हणजे शरीर आणि कुळ म्हणजे इंद्रिय. गोकुळात आहे म्हणजे असं चरित्र आहे की ज्याचा आपल्या इंद्रियावर पूर्णपणे नियंत्रण आहे. आणि ज्याचं आपल्या इंद्रियांवर पूर्णपणे नियंत्रण असेल तो श्रेष्ठ, तो संत होतो, तो महात्मा होतो. नाहीतर आपण सामान्य राहतो. आणि मग इंद्रियावर जो मात करतो तो जितेंद्रिय होतो आणि तो कृष्ण आहे. आणि म्हणून कृष्ण आपल्याला या पद्धतीने समजून घेणं आवश्यक आहे. आपले 4 स्थायी भाव आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या स्थायी भावावर, या तत्वांवर आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट सत्सद विवेक बुद्धीनं करणं गरजेचं आहे. मी सत्सद विवेक बुद्धी हा शब्द खूप वेळा वाचला, तो तरुणपणापासून समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी काही काळ अध्यक्ष महोदय एका शिक्षक संघटनेत खूप काम केलं, 20 वर्ष. आणि शिक्षक संघटना एक नामांकित संघटना या राज्यामध्ये होती, आहे. नामांकित आहे नाही हा प्रश्न तो त्या परिस्थितीचा असेल. तर त्या संघटनेकडे विशेषतः 2 निवडणुकांचे लोक जे उमेदवार राहायचे, एक शिक्षक संघटना आणि एक शिक्षक मतदारसंघ आणि एक पदवीधर मतदारसंघ. मग त्या 2 MLCच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार राहायचे त्या संघटनेकडे पाठिंबा मागायला यायचे. पाठिंबा मागायला आल्यावर 4-5 उमेदवार पाठिंबा मागणार राहायचे. खांडे सरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि पाठिंबा मागत असताना संघटनेचे नेता ते कोणी एकाला पाठिंबा दिला असं जाहीर कधीच करत नव्हते. ती यादी बनवत होती 3 उमेदवाराची, 4 उमेदवाराची. आणि आपल्या मतदारांना आवाहन करत होते संघटनेच्या की हे आपले 4 उमेदवार आहेत, सत्सद विवेक बुद्धीने यांना पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक चौथा द्यायचा आहे. मग माझ्या लक्षात आलं की सत्सद विवेक बुद्धी कशी वापरायची, ती कशी निर्माण होते. मग लक्षात आलं की अरे आपल्याजवळ सत्सद विवेक बुद्धीच नाही आहे. आपण निर्बुद्ध आहोत. की मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या स्थायी भावांवर, आपल्या स्वभावांवर जो नियंत्रण मिळवतो तो नेहमी सत्सद विवेक बुद्धीने विचार करतो, जी आपल्याकडे नव्हती. मी उदाहरण सांगितलं संघटनेचं, ठाकरे साहेब. आणि म्हणून मग नेतृत्वाला जसं वाटत तसं तो निर्णय व्हायचा. फायनली जो बॅक एंडला राहायचा. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपला नेता हुशार आहे, की त्याला माहित आहे की हे येडे आहेत, हे काही सत्सद विवेक बुद्धीने निर्णय करणार नाही. मग आपल्याला काय करायचं ते करता येतं. हा झाला सत्सद विवेक बुद्धीचा या ठिकाणी विषय. मग हे 4 स्थायी भाव जे आहेत
कृष्णाने ज्याच्यावर विजय मिळवलेला आहे ते म्हणजे मन. मग मनाविषयी बहिणामी चौधरी लिहितात ना, मन बढाय बढाय उभ्या पिकात ढरो, किती हाकला हाकला तरी येतं पिकावर. हे मन आपलं स्थिरच नाही आहे ना, कारण आपण सामान्य आहोत. असामान्यतेकडे आपली वाटचालच नाही. ते वढायचं आहे, ते येतच नाही जाग्यावर. म्हणून कृष्ण चरित्राची आठवण करणं गरजेचं आहे. आपली बुद्धी फार छोटी आहे. बुद्धी आणि विवेक याच्यामधला भेद सुद्धा मी याच्यात सांगणार आहे. आपण खूप छोट्या बुद्धीचा विचार करतो, अंश विचार करतो. चित्त तर आपलं कधी समाधानी नसतेच, बिलकुल नसते ते. आणि म्हणून या सर्व स्थायी भावावर विजय मिळवणारा, त्याच्यावर राज्य करणारा हा कृष्णच आहे, राम आहे. आणि मग संत महात्मे आहे. आपण त्या दृष्टीनं काय विचार करतो? आपल्याला संत वगैरे तर काही होता येणार नाही, व्हायचं नाही. विशेषतः तरुण जे लोक आहेत त्यांनी पाहायचं. पण त्या रस्त्याने मार्गक्रमण करण्याचा एक प्रयत्न निश्चित आपण सगळेजण करू शकतो, एवढं मात्र नक्की. आणि मग सत्सद बुद्धी केव्हा येते? जेव्हा बुद्धीला विवेकाची जोड मिळते. मग ही बुद्धी आणि विवेक काय आहे हो? संत तुकारामांनी या अभंगाच्या माध्यमातून त्याचं विश्लेषण केलेलं आहे सूर्यवंशी सर, की बुद्धी आणि विवेक जिथे निर्णय घेण्याची क्षमता असते त्याला विवेक म्हणतात. निर्णय घेण्याची क्षमता. आता मी तर प्राचार्य आहे, मला तर घ्यावाच लागतो, आवडो न आवडो असा तो विषय असतो. आणि हेही सांगितलं आहे तुकाराम महाराजांनी की या विवेकाचा आरंभ हा वेदांतातून झालेला आहे. आपल्या सर्वांमध्ये नित्य दररोज विवेक खूप महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी हे सांगितलं की बुद्धीपेक्षा विवेकात जास्त सामर्थ्य आहे. विवेक हा बलवान आहे. आणि याचा भेद करत असताना श्रीकृष्णाच्या ठाई मग हा विवेक किती ओतप्रोत भरलेला होता हे अनेक उदाहरणावरून आपल्याला सांगता येते, जाणून घेता येते. मग बुद्धी काय आहे तर ती धारणेशी निगडित आहे. आणि विवेक काय आहे तो चिंतनाशी संबंधित आहे. चिंतन आणि धारणा. आमच्याकडे एखादा ऑफिशियल लेटर येतं, ते लेटर आम्ही वाचतो. वाचल्यानंतर आपली बुद्धी जेवढी असेल त्या बुद्धीप्रमाणे त्याच्यावर आपण आपली धारणा निर्माण करतो आणि त्याचा आपण रिप्लाय तयार करतो. ही झाली धारणा. परंतु त्याच पत्राला चिंतनशील पद्धतीने आपण जर वाचलं, ज्याला बिटवीन दी लाईन्स म्हणतो आम्ही, असं जर वाचलं तर त्याचा अर्थ आपल्याला कळतो. आणि मग चिंतनाच्या माध्यमातून विवेक जागा होऊन बुद्धी त्याप्रमाणे तयार करते आणि त्या पत्राचा सुंदर रिप्लाय जो डिनाय करू शकत नाही कोणी, तसा रिप्लाय आपण करू. आणि म्हणून बुद्धी आणि विवेकातला हा फरक आहे. बुद्धी कशी आहे तर विजेसारखी आहे, विवेक समय सारखा आहे. वीज लखन आली पडून गेली, तशी बुद्धी आपली काहीतरी विचार करते, टाकून देते. पण विवेक समय सारखा शांतपणे प्रज्वलित होतो आणि विचार करत बसतो. हा फरक आहे. बुद्धी कधी कधी विचाराच्या कड्यावरून कोसळू शकते, कोसळते.
विवेक कोणत्याही परिस्थितीत कोसळणार नाही याची गॅरंटी दिलेली आहे. तो कोसळतच नाही, कारण बुद्धीतून चिंतनशील पद्धतीने निघालेला तो विचार असतो आणि म्हणून तो कोसळत नाही. बुद्धी ही स्वार्थपराय नाही. विवेक निस्वार्थतेच्या अवकाशात खुलतो. बुद्धी स्वार्थी आहे, अल्पबुद्धीने विचार करतो, स्वार्थ समोर येतो. विवेक जर असला, बुद्धीला जर विवेकाची जोड असेल ना, तर तो निस्वार्थतेच्या अवकाशातच खुलतो, त्याला स्वार्थ शिवतच नाही. हा भेद आहे. बुद्धीला अहंतेची बाधा कळत न कळत होते. विवेक अहंतेवर मात करतो. आपली जी बुद्धी असते, खूप अहंकार येतो आपल्यामध्ये. उगीच ज्ञानेश्वरांनी म्हटलं नाही की अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. आपली बुद्धी अल्प आहे म्हणून अहंकार येतो. मी तर कॉलेजचा प्राचार्य आहे, मला तर अशी खुर्ची पाहिजे, मी तर असा करेल. अहंकार ओतप्रत असतो. आणि अल्पबुद्धीवाल्यांना जास्त अहंकार असतो बघा. आणि म्हणून इथेच फरक पडतो की विवेक आणि बुद्धी याच्यामधला फरक तिथेच कळायला लागतो जीवनातला आपल्याला. की छोटस एखादं पद आपल्या हातात आलं की त्याचा अहंकार खूप आपल्याला येतो. आणि म्हणून बुद्धी तिला बाधा होतेच अहंतेची. ती विवेकाला शिवत सुद्धा नाही. बुद्धीला नम्रतेचे भान असते, ती नम्र कधी कधी वागवायला शिकवते. विवेकामध्ये नम्रता गृहीत असते. हे दीपक धोटेंचं नाही, तू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं, विश्लेषण केलेलं. पहिल्या अभंगावरच सगळं आधारित की येस नम्र. कधीतरी आपण जाऊ द्या त्याचा काय नमस्कार करायचा, हे आपला कुठेतरी तो अहंकारच येतो. पण विवेकी जर असलो तर ती नम्रता गृहीतच असते. ती येतेच, ती वाकवतेच, ती तुम्हाला ताट ठेवत नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धीतून जगण्याची समीकरणे बाहेर पडू शकतात, नक्की पडतात. विवेकात जीवनाच्या समीकरणांचे निरपेक्ष विश्लेषण असतं. आपली बुद्धी एक प्लॉट घेतला, 2 प्लॉट घेतला, इतका पगार वाढला, इतकं इन्क्रिमेंट आलं, हे घेतलं ते घेतलं, एवढीच चालते. जगण्याची समीकरणेच आपण तयार करत असतो, कारण आपण सामान्य आहोत, सामान्य नाही. आणि विवेकाला त्याची गरजच नाही. तो विवेक म्हणतो की विवेकानं काम केलं की मनी हे माझं बाय प्रॉडक्ट आहे, तो माझ्या मागे धावेल, मी पैशाच्या मागे नाही धावणार, माझ्या मागे पैसा धावेल. हा विवेक आहे. बुद्धी स्वतःसाठी पक्षपाती होऊ शकते. विवेक पक्षपाताचा भूतकाळ आहे, अतीत आहे. म्हणून तर न्याय प्रक्रियेमध्ये ही व्यवस्था आली हो, नॉट बिफोर मी. कारण न्यायाधीश सुद्धा जर एखादं प्रकरण त्याच्या रिलेशन मधलं आलं तर पक्षपात करू शकतो. आणि म्हणून घटनेने तरतूद केली की पक्षपातीपणा, कारण त्याची बुद्धी चालेल ना, त्याच्यामध्ये विवेक नसणार. गाडगेबाबांकडे तर होता ना, कीर्तन सुरू असताना मुलगा वारल्याची बातमी आली, असे झाले बहुतेक अनेक होतील, भजन आपलं कीर्तन सुरू ठेवलं. तो विवेक होता. तिथं पक्षपात केला नाही, विचार नाही केला की बा कीर्तन बंद, चला आपल्या आता पोरगं गेलं. गाडगेबाबांनी तो, म्हणून गाडगेबाबा संत आहेत, त्यांचं नाव विद्यापीठाला लागलं. तसं ते होत नाही. बुद्धीचे निर्णय बुद्धीच्या मर्यादेतून घेतले जातात. विवेकातून घेतलेला निर्णय जीवनाचे मूल्य ठरतो. लक्षात घ्या. आपली जेवढी बुद्धी तेवढा निर्णय आपण घेऊ शकतो, पण त्याला विवेकाची जर जोड दिली तर त्यातून जीवनाचे मूल्य बाहेर पडू शकतात, असं कृष्ण चरित्रामध्ये आहे आणि संत तुकारामांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे. बुद्धी जाणीवेला कधी कधी बाजूला सारते, विवेक जाणीवेला प्राधान्य देतो. फरक बघा. जाणीवेला बाजूला सारती बुद्धी आपली. एखादा माणूस रस्त्याने पडलेला आहे,
आपण जातो, पाहतो, फोटो बिटो काढतो आजकाल तर व्हिडिओ, आणि त्याला मदत करण्यास सोडून बाहेर निघतो. ही जाणीव होत नाही की त्याला काही मदतीची गरज असेल का. ते स्वार्थीपणा त्या ठिकाणी येतो. पण विवेक, ज्याला जाणीव होते त्याला प्राधान्य देतो. तो घनाचा आवाज ऐकावा की मनाचा आवाज ऐकावा हे संतांनाच कळते. घन म्हणजे पैसा, मन म्हणजे या मनातून निघालेला आवाज. एखादं फुलपाखरू एखाद्या काट्याच्या फांदीमध्ये अडकलं असेल, त्याला वेदना होत असतील तर त्याची जाणीव विवेकी, सत्सद विवेक बुद्धी असलेल्या व्यक्तीलाच होते. सामान्य व्यक्तीला ती होऊ शकत नाही. आणि म्हणून सत्सद विवेक बुद्धी मिळवायला विवेकी व्हावं लागतं. बुद्धीसोबत विवेक जोडावा लागतो. आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी कृष्ण भक्ती केली, मग संत ज्ञानदेव असतील, संत तुकाराम असतील, संत गुलाबराव महाराज असतील, राधा असेल, मीरा असेल, त्यांनी सत्सद विवेक बुद्धीनेच आपल्या आयुष्यामध्ये विचार केलेला आहे. आणि म्हणून विवेकी होण्यासाठी आपल्याला नेमकं काय घेता आलं पाहिजे. विवेक म्हणजे कुठून मिळते का हो बाजारात, किंवा आपलं नाव विवेक असेल तर मग आपण विवेकी होतो का? मुळीच नाही. आणि म्हणून विवेकी होण्यासाठी आपल्याला काय घेता आलं पाहिजे, त्यासाठी संत ज्ञानदेव म्हणतात की जसं दही आम्ही घुसळतो आणि त्यातून लोणी बाहेर काढतो, त्याच प्रकारे अनुभवाचे विश्लेषण आणि विचार मंथन जर केलं तर त्यातून विवेक बाहेर पडतो. ही प्रक्रिया दह्यातून लोणी काढण्यासारखी आहे. बुद्धीला विश्लेषण आणि जी विचार चिंतन मंथन करण्याची त्या ठिकाणी गरज आहे. पण भगवान कृष्णाने काय केलं, तो विसावा संत तुकारामांना माझ्या जीवनाचा भाव असं का वाटलं? कारण हा विवेक अर्जुनामध्ये सुद्धा कृष्णाने दिलेला आहे, कृष्णाने निर्माण केलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्याला माहिती आहे महाभारतामध्ये की त्या युद्धाच्या वेळेला शस्त्र हातात न घेण्याची प्रतिज्ञा भगवान कृष्णाने केली होती की मी शस्त्र हातात घेणार नाही. कौरव पांडवाच्या तशा शस्त्राच्या हाती घेऊन बाजूने उभा राहणार नाही. त्यांना दोघांना म्हटलं तुम्हाला काय घ्यायचं घ्या. दुर्योधनाने सैन्य घेतलं आणि पांडवांनी कृष्ण घेतला. सैन्य घेतलं, सैन्य मरती आहे भगवंताला माहित होत. पण भगवंत आहे तो चिरंजीव आहे. आणि बाजू बघून मग कोणाची होती तर पांडवांची, अर्जुनाची होती. मग संत ज्ञानदेव म्हणतात की तुमच्याकडे कितीही ज्ञान असेल, त्या ज्ञानाला जर ईश्वराचं अधिष्ठान नसेल ना तर ते व्यर्थ आहे. ज्ञानाला अधिष्ठान असेल ईश्वराचं तरच ते ज्ञान टिकतं. वी आर द नॉलेजेबल पर्सन्स. ईश्वराचं अधिष्ठान म्हणजे पूजा पाठ करत बसते असं नव्हे, त्याला मोठमोठे हार चढवणे असं पण नव्हे. आज रक्तदान शिबिर झालं बियाडींच्या पुण्यतिथी निमित्त, ते ईश्वराचं अधिष्ठान आहे, कोणाला जीव वाचवण्याकरता केलेली कृती आहे. आणि मग आपल्याला ध्यानाने सांगितलं, जाणीव करून दिली की तुम्ही रक्तदान शिबिर या निमित्त करा, अनेकांना त्याचा फायदा होईल. ते ज्ञान टिकते. आपल्याकडे विदर्भामध्ये एकच विद्यापीठ होतं आणि नागपूर विद्यापीठ, दोन्ही विद्यापीठासाठी करू सर. आणि आजही तो रेकॉर्ड कायम आहे की अगदी वयाच्या 44व्या वर्षी कुलगुरू झालेला माणूस दादासाहेब काळवेक नावाचा. या नवीन पिढीला ते नाव माहिती आहे की नाही मला माहित नाही. दादासाहेब काळवेक हे कुलगुरू होते नागपूर विद्यापीठाचे. दोन्ही हे आपले 11 जिल्ह्याचा पसारा होता. आणि कुलगुरू झाल्यानंतर दादासाहेबांनी धुवाधार असं कुलगुरू म्हणून काम केलं. कारण त्यांच्यामध्ये विवेक होता हे आता आम्हाला जाणवते बरं, त्यावेळेस नव्हतं जाणवत. त्यावेळेस कदाचित टीकाही भरपूर झालेली आहे. पण दादासाहेबांनी अध्यक्ष महोदय काही यज्ञ केले, तुम्हाला त्याची जाणीव असेल. आणि दादासाहेबांनी विज्ञान आणि अध्यात्म हा विषय पहिल्यांदा मांडला, पहिल्यांदा मांडला की याचा संबंध आहेच. मग ज्ञानदेव म्हणतात ना
की ज्ञानाला ईश्वराचं अधिष्ठान पाहिजेच, ते टिकतच नाही. विज्ञान आणि अध्यात्म हा त्याच्यातला विषय आहे. आणि म्हणून विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणारा एक कुलगुरू तो अध्यात्मावर बोलतो, कीर्तन करतो, म्हणून टीका त्याच्यावर होते. टीका झाली असेल, टीका त्यांनी सहन नाही केली. 10 वर्ष ते शिवाजी शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्ष सुद्धा राहून चुकले, स्वर्गीय दादासाहेब काळमे. आणि त्यांनी स्वतःच्या लिखाणात विज्ञान आणि अध्यात्माच्या बाबतीत लिहिलेलं आहे. मला भाग्य लाभलं की ते वाचायला मिळालं. त्याचे 2 वाक्य मला खूप भावले. ते काय म्हणतात या 2 विषयी याची उकल करत असताना, की विज्ञान हे निर्मितीचे, विज्ञान हे निर्मितीचे, अध्यात्म असे निर्मात्याचे. फार मोठा फरक आहे. सोप्या शब्दात उकल केलेली आहे की विज्ञानातून आम्ही एखादा रॉकेट बॉम्ब तयार करू, निर्माण करू, पण त्याचा निर्माता शेवटी कोण आहे? तर तो ईश्वर आहे, तो भगवंत आहे. आणि तो कुठेतरी आहे, तो डोळ्यात दिसत नाही. आणि म्हणून त्याला ध्यानाला ईश्वराचं अधिष्ठान आवश्यक आहे. संत ज्ञानदेवानी ते अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे. आणि मग संत ज्ञानदेव सुद्धा म्हणतात की आपल्या ज्ञानात कधी अंतर पडलं नाही पाहिजे, आपल्या अभ्यासात कधी खंड पडायला नको, सातत्यानं आपण चिंतनशील आणि अभ्यास करणारे असलो पाहिजे. आणि ती शिकवण खऱ्या अर्थानं भगवान कृष्णांची आहे असं संत ज्ञानदेव लिहितात. मग महाभारताच्या युद्धाच्या वेळेला कृष्णाला अनेक प्रश्न पडले की माझ्या सगळ्या सोयऱ्यांसोबत मी कसं काय भांडू, माझ्या नातेवाईकांना मी कसं मारू, ज्यांनी मला विद्या दिली त्यांच्याशीच मी कसं काय भांडण करू. कृष्ण त्याला समजावत होते की आयुष्यात जे जे घडेल ते घडायचंच आहे, ते आपल्या हातात नाही. याचा विचार करण्यापेक्षा ज्ञानाचे आणि आपल्या सत्कर्माचे सक्रिय चिंतन महत्वाचे आहे. ते करा म्हणजे आपल्यामध्ये विवेक जागा होईल आणि मग योग्य निर्णय आपण करू शकू. भगवान श्रीकृष्णाने कृष्णाला हे पण सांगितलं की आपलं जगणं कसं असावं, आणि ते स्पष्ट व उत्तम पद्धतीने त्याने समजून सांगितले. कृष्ण सांगतात की नेमके काय करायचे ते आपल्याला कळलेच पाहिजे. त्याला बुद्धीतून विवेकाची जोड देऊन त्याचा विचार केला पाहिजे. सभोवतालची आपली परिस्थिती नेमकी काय आहे ती पण समजून घेतली पाहिजे. युद्धात सगळ्यांना मारणे पाप आहे असे अर्जुनाला वाटत होते की हे भगवान कृष्ण तर मला समजून सांगतात. त्याची मनस्थिती ही द्विधा मनस्थिती होती. ह्या सगळ्यांना मारू, ते तर आत्मस्वकीय आहे, हे तर पाप आहे. मात्र कृष्ण त्याला समजावत होते की हे सारं निमित्त आहे, हे घडणारच आहे. तू एक निमित्त आहेस, तू काळ म्हणून एक उभा आहे, तुला ते राहायचं आहे. अशा द्विधा मनस्थितीत अर्जुन असताना कृष्ण त्याला सांगत होते की तू त्यांना मारलं नाही तर कोणीतरी मारणारच आहे. ते काही चिरंतर नाही आहे, त्यांना कोणीतरी मारणार आहे आणि ते मरणारच आहे. त्यामुळे तू खूप विचार करू नको, तू उभा राहा आणि युद्धासाठी तयार हो. आणि शेवटी मग अर्जुनाला कृष्णाने सांगितले की दृश्य विश्वाचा हा नियम आहे, येत दुष्टम तत नष्टम. जो जो दुष्टपणा करेल त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा सृष्टीचा नियम आहे. हा भगवंतच असा होता की भगवंताने दिलेला अर्जुनाला. पण तू कशाला वेगळा विचार करतो. हा सर्व विचार देत असताना, कृष्ण हा सगळा विचार देत असताना अर्जुनाची तारांबळ खूप उडाली. त्याची वारंवार स्थिती ही द्विधा मनस्थिती झाली. युद्धासाठी तयार होत होता. शेवटी अर्जुनाला कृष्णाने त्याला आवडेल असं सांगितलं सोप्या शब्दात की तू आता तुझ्या मनातून द्वेष आणि राग काढून टाक. तुझ्या मनातून तू द्वेष आणि राग काढला की तुझा कर्तव्य स्वच्छ बनते. तुझं कर्तव्य स्वच्छ बनलं की कुविचार तुझ्या कोणताही डोक्यात येणार नाही आणि तुझा विवेकी निर्णय त्या ठिकाणी होईल. अर्जुनाला हे पटलं.
अर्जुनाचा विवेक जागृत झाला, सत्सद विवेक बुद्धीने निर्णय झाला आणि अर्जुन युद्धासाठी तयार झाला. मग कृष्णाने जे रणांगणावर अर्जुनाला हे धडे दिले, हे सांगितलं, हे तर आजही आपल्यामध्ये आहेच ना. बुद्धी आणि विवेकाचा भेद सांगितला, सत्सद विवेक बुद्धी जागृत केली, तर तो आपल्यामध्ये आजही आहे. तर आपली सत्सद विवेक बुद्धीकडे वाटचाल का व्हायला नको, असं हे संत महात्म्यांच्या चरित्रातून आपल्याला वाटतं. तर ते वाटणं योग्यच आहे. मग कृष्णाच्या बाबतीत हे सर्व घडलं. म्हणजे कोणी व्यभिचारी म्हटलं, गवळणींना त्रास देतो, गवळणी हो जाऊ नका बाजारी. आपल्याला वाटतं ते ऐकून बिकून की बाबा कृष्ण खूपच त्रास देत होता काय. गुलाबराव महाराजांनी त्यांच्या काव्यात लिहिलं की एक सून म्हणून, नववधू म्हणून घरात जेव्हा येते आणि तिला बाजाराला जायचं असते, तर ती सून म्हणते की आता मी बाजारात जाते नटून थटून. सासूबाई तुम्ही भिवू नका काही, येईल मी हरीच्या हाती सुटून सुटून. असं ती सासूला सांगते, तुम्ही काही काळजी करू नका. ही का सांगते? हा तिचा कृष्णावरचा विश्वास आहे. कारण कृष्ण गवळणींना त्रास देतो, तिथे व्यभिचार नाही आहे, तिथे गवळणींचं रक्षण आहे. आणि हे समजायला आपल्याला खूप काळ लागतो, विवेक लागतो की कृष्ण गोकुळामध्ये हे भासवत होता की मी या गवळणींना, या स्त्रियांना, भगिनींना त्रास देतो. त्याचं कारण असं की जे दुष्ट होते त्यांना वाटत होतं की कृष्ण तिथं आहेच, आपली काय मजाल आहे. त्या पद्धतीनं त्या गवळणीचं रक्षण तो करत होता. ही लीला आहे कृष्णाची. दिसायला काही दिसेल, वाटायला काही वाटेल, पण ते वेगळं आहे. आणि म्हणून या कृष्णाच्या काळ्या करणारे खूप जण होते. आजही आहेत ना समाजात की काही काड्या करणारे लोक, नारद मुनी हे देवाचा राजा इंद्राकडे गेले. हो राजा, हे काय आहे, सर्वत्र कृष्णाचा तिकडे जप सुरू आहे, कृष्ण कृष्णच म्हणतात सगळेजण. आपण तर देवाचे राजे आहोत, आपलं काहीच नाही. तुम्ही तर अध्यक्ष आहे बाबा, ते दीपक धोंडेच करून राहिले कॉलेज, बरोबर आहे ना. कसं कसं असे असतातच ना अनेक महानुभाव. आणि मग राजा इंद्राला वाटलं असं खरं आहे. मग त्यांनी एक दुष्टपणा केला. धो 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 पाऊस पाडायला सुरुवात केली. गोवर्धन पर्वताची गोष्ट सर्वांना माहिती आहे. धो धो पाऊस पाडला, सगळीकडे हाहाकार माजला. कृष्ण भक्तांना वाटलं की आता काय होणार. त्यांनी स्वाभाविक कृष्णाचा धावा केला. कृष्ण धावून आले. कृष्णाने म्हटलं चला, या पावसापासून आपला बचाव करण्यासाठी आता आपण हा गोवर्धन पर्वत उचलूया. चला सर्वजण दोन हात याला लावा. सर्वांनी दोन हात लावले. गोपिकांनी, कृष्णाने करंगळी लावली. गोवर्धन पर्वत उचलला गेला. सर्वत्र हाहाकार संपला. या कथेमध्ये, कथा जरी वाटत असली तरी याचा सारांश काय आहे की जेव्हा एखाद्या कार्याला आपले दोन्ही हात लागतात, असंख्य हात लागतात, तेव्हा गोवर्धन पर्वताच्या पलीकडे काम आपण करू शकतो. आणि म्हणून हे नर आणि मादीचे दोन हात हे खूप महत्वाचे आहेत. त्याला संघटन शक्ती म्हणतात. एखादी शिक्षण संस्था बरलाजी बयानीच्या नावानं काढल्या जाते, ते काही कोणी एकटे दुकट्याने काढली का? लड्डा फॅमिलीचे हात लागले, राठी फॅमिलीचे हात लागले, अनेक जणांचे हात लागले त्याला. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात ही संस्था उभा झाली. याचा पण विचार या संस्थेतले एक घटक म्हणून आपल्या सर्वांना करावा लागेल. आणि मग कृष्णाने हेच सांगितलं तत्वज्ञानात की जेव्हा नरांच्या समूहामध्ये अशी शक्ती निर्माण होते की गोवर्धन पर्वत उचलण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण होते, त्याला नारायण शक्ती म्हणतात. नाश, नारायणचा आणि शक्तीचा नाश. ही नारायण शक्ती काय आहे तर अशा दुष्ट विचारांचा नाश करणारी आहे. ही नारायण शक्ती जर आपल्यामध्ये उत्पन्न झाली, किंबहुना
विद्यार्थी दशेपासून शालेय जीवनापासून या नारायण शक्तीचं जर महत्व आपण सांगितलं पिढीला आजच्या, तर निश्चितपणे या राष्ट्राचा जो काही विकास आहे तो मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सर्व कृष्ण चरित्रच आपल्याला सांगतं. आणि म्हणून वारंवार कृष्ण चरित्राचा हजारो वर्षानंतर सुद्धा मोह आपल्याला होतो. संतांना झाला ते संत झाले, महात्म्यांना झाला ते महात्मे झाले. आणि म्हणून या दृष्टीनं कृष्ण चरित्र आपल्या सर्वांसाठी खूप असं महत्वाचं आहे. कृष्ण कोणत्या शाळेत शिकले होते का? कृष्ण कसे शिकले? तर काम करता करता शिकले. NEP 2020 एक्सपिरियन्शियल लर्निंग. आता लिहितो ना, हो लिहिणाऱ्याला माहित आहे की कृष्ण चरित्रातून घेतलेलं आहे, त्याच्याशिवाय बुद्धीत प्रकाश पडत नाही, कारण तो कृष्ण समोर उभा राहतो. मग कृष्णाने काय नाही केलं? त्यांनी गायी चारल्या, त्यांनी धारा काढल्या, दुग्ध व्यवसाय, दुधाचा व्यवसाय त्यांनी एक्सप्लोर केला. त्यांनी मेहनत मजुरी केली, त्यांनी लाकडं फोडली, अर्जुनांच्या घोड्याची सेवाही केली, सारथ्यही केलं. असा तो कृष्ण आहे. एकदा भगवान कृष्ण धर्मराजाजवळ गेले आणि त्यावेळेला धर्मराजांनी राजसूय यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलं होतं. कृष्ण त्या ठिकाणी गेले आणि राजाला म्हणाले, मला काहीतरी काम द्या. राजा म्हणाला की माझ्याला तुझ्या लायकीचं कुठे काम दिसत नाही मला माझ्याजवळ, तू शोध. काय शोधायचं ते? कृष्णाने शोधलं, सांगितलं की गुष्ट्या, पत्रवाळ्या आणि शेण साराव करण्याचं काम मी करू शकतो. कृष्ण असं म्हटल्यानंतर धर्मराजा म्हण कर, कारण कृष्ण तेव्हा भगवंत व्हायचा होता, तो कृष्ण होता. तू कर. त्यांनी केलं. आपल्याला गाडगे बाबा आठवतात ना? पंढरपूरला वारीच्या वेळेला लाखो लोक त्या ठिकाणी येतात. दरवर्षी जाता खांडेसर. स्वच्छता, गाडगे बाबा तिथे प्रकट व्हायचे. तो माणूस होता हाडा मासाचा. स्वच्छतेचं काम तिथं करायचं. सर्व नदीचा किनारा साफसूफ करून मग काम करायचे. गाडगे बाबांचं असंच होतं की कुठे जेवण करायचं असेल तर तिथं काम करणे. लाकडं फोडून देतो माय तुझ्या घरचे, मग मला जेवायला दे. फुकटात तसं भीक मागून जगले नाही. आणि म्हणून गाडगे बाबामध्ये सुद्धा कृष्ण झाला ना, हो गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला, सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजती पापाला. गोपाला गोपाला काय आलं? कृष्णाचा उद्घोष आला गाडगे बाबांकडे. ज्यांना यांनी पाहिलेलं असेल, ज्यांनी खांडेसरांनी पाहिलेलं असेल ते गाडगे बाबा, ज्यांना आपल्या विद्यापीठाचं नाव जाणतं आहे तसे गाडगे बाबा. आणि म्हणून ह्या सर्वांचा जर विचार केला तर कृष्ण आपल्याला भावल्याशिवाय राहणार नाही. आणखी एक गंमत झाली जी आजच्या परिस्थितीशी थोडी खूप संबंधित आहे. कालिया मर्दनाची गोष्ट माहिती आहे. कालिया मर्दनाची गोष्ट सांगता सांगता असं की बाबा कृष्णाजवळ खूप प्रचंड शक्ती होती. कालियाच्या त्या फण्यावर ते उभे झाले आणि कालियाला बिलकुल मारून टाकलं. मुळात असं नाही. त्या कालियाने जो उन्माद त्या ठिकाणी उच्छाद मांडला होता, सर्व डोह विषमय करून टाकला होता. त्या डोहात कृष्णाच्या सवंगळ्यांचा चेंडू पडला. चेंडू काढायला गेलो तर डोहात जातो, विष तोंडात जाते आणि मृत्युमुखी पडू. म्हणून त्यांनी पण आपल्या मित्राचा कृष्णाचा धावा केला. मग कृष्ण आले. कृष्ण म्हणाले की तुम्ही गजर करा, मी बासरी वाजवतो. कालियाचं मर्दन केलं. कालिया मर्दन झालं आणि कालियाला मारलं नाही तर त्याला तळाशी पाठवलं. डोह विषमुक्त करून टाकला. आपला चेंडू बाहेर काढला. कृष्ण निघून गेले. आजही काही कालिया आपल्या समाजामध्ये थैमान घालत आहेत.
चिंताजनक परिस्थिती आहे. 2 कालियांचे नाव मला माहित आहे. 13 क्या होगा कालिया तो नाही बोलत ना. या दृष्टीनं 2 कालिया माहित आहे. एक म्हणजे ड्रग्सचा कालिया, दुसरा म्हणजे सोशल मीडिया. सगळं विष पसरवलं लावा समाजामध्ये. आमचे हे तरुण पोरं म्हणजे चेंडू आमचे त्या ड्रगला त्या ठिकाणी बळी पडत आहेत. अमरावती शहरासारखं छोटं शहर त्याच्यामध्ये येत आहे. अनेकांचं तरुणांचं वयाच्या 18व्या-20व्या वर्षी आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. मग हे ड्रग्सवाले कालिया याचं मर्दन करता करता आपल्याला भगवंताचा धावा घ्यावा लागेल ना. कुणातरी भगवंत व्हावं लागेल, कुणातरी कृष्णाचे सवंगडी व्हावं लागेल. सामूहिक ते आपलं कर्तव्य आहे. यावर सुद्धा या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण विचार करू अशी एक अपेक्षा आहे. दुसरा सोशल मीडियाचा, तो पण किती विष पसरवत आहे आपल्या आयुष्यामध्ये, किती भांडण लावत आहे. तो एक कालियाच आहे. मग निदान शिक्षण शास्त्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी या कालियाच्या मर्दनासाठी काही भूमिका घेणं गरजेचं आहे की नाही. मला असं वाटतं की अशी भूमिका घेण्यास आपण जर यशस्वी झालो तर खऱ्या अर्थानं बिजलाजी पियांना ती आदरांजली, श्रद्धांजली आपली असेल. आणि म्हणून हे सर्व सांगत असताना तुकडोजी महाराज पण सांगतात की हे सर्व सांगितलं आहे, हो सगळं तत्वज्ञान आहे कृष्णाचं, जे आजही आमच्या लागू पडतं आम्हाला आणि ते आम्ही अंमलात आणलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. पण तसं होत नाही. तर तुकडोजी महाराज आज काही वर्षापूर्वी तेव्हा सांगून गेले की गीतेने यथार्थ ज्ञान दिले, गीतेने आम्हाला यथार्थ ज्ञान दिले, परी ते जनमना नाही घेतले. आम्ही नाही घेतलं. ते रूढीच्या प्रवाही वाहू लागले. आपण आपल्या रूढी परंपरेमध्ये गुंतून पडतो. विसरले सर्व भूतहित. भूत म्हणजे भूतकाळ. जे हित आपल्याला सांगितलं आहे, समाज हित, ज्याच्यामधून व्यक्तिगत सुद्धा हित साधता येते, ते विसरून गेलो आम्ही. तुकडोजी महाराजांना हे सांगून किती वर्ष झाली तरी प्रकाश पडलेला दिसत नाही. आणि म्हणून कृष्णचरित्र त्या दृष्टीने महत्वाचं आहे. आपण बघितलं की कृष्ण चोऱ्या करणं, लबाड्या करणं, कोणाचा नरसंहार करणे, ह्या सर्व गोष्टी केल्या. राजसत्तेसाठी त्यांनी युद्धही करायला लावलं. प्रसंगी कोणतंही काम उष्ट पत्रवाळ्या उचलण्याचं असेल तेही केलं. हा कृष्ण आहे. म्हणजे ही इज हॅव्हिंग द डिफरंट स्किल्स. सर्व प्रकारचे जीवन मूल्य देणारे सर्व कौशल्य हे कृष्णाला होते. ते आपल्यालाही गरजेचे आहेत असं वाटायला लागते जेव्हा आम्ही याच्यावर बोलतो तेव्हा. आणि म्हणून कृष्ण हा शेवटी गवळ्यांचा देव आहे. राज्य नसणाऱ्यांना राज्य देणारा तो भगवंत आहे. कृष्णाची तोंडी उमटलेले हे सर्व विचार जेव्हा तो परमात्मा झाला त्यानंतर त्याच्या मुखात बसवले गेले आणि महर्षी व्यासांनी महाभारत निर्माण केले. पण ते कोणातरी व्यक्तीचे विचार होते. तो झाला नाही झाला हे सांगता येत नाही, पण हे तर जिवंत आहे हजारो वर्षानंतर. आणि हे तत्वज्ञान जेव्हा आम्ही अशा व्याख्यानाच्या माध्यमातून त्याचं विवेचन करतो तेव्हा ते तत्वज्ञान आम्हाला किती लागू पडतं याची आपला बुद्धी विचार करते. आणि मग हा विवेकी प्रवास ज्या माध्यमातून आपल्याला कसा करता येईल याचाही विचार होऊ शकतो. आणि म्हणून जे तुकारामांना वाटलं, जे ज्ञानदेवाला वाटलं, जे मिरेला वाटलं, जे राधेला वाटलं, जे संत गाडगेबाबाला वाटलं, तेच आपल्याला सुद्धा वाटायला लागेल की कृष्णचरित्राचा थोडासा अभ्यास जर केला आणखी खोलावर तर निश्चितपणे एक वेगळं अंग आणि रंग आपल्याला दिसेल आणि कृष्णच आपल्या विश्रांतीचं ठिकाण होईल असा एक आत्मविश्वास निर्माण होईल. आणि म्हणून सुरुवातीला जे म्हटलं की वाटे न परती करावा जीवा, मला हाच पाहिजे, मला तो परत करावा वाटत नाही. आणि म्हणून या माध्यमातून
हा प्रयत्न केला व्याख्यानाच्या माध्यमातून आपल्याला हे सर्व सांगण्याचा, आणि त्या सांगण्यावर असं वाटतं की कृष्ण असावा आमच्या जीवनाचा विसावा. धन्यवाद.